तालुक्यातील 200च्या वर पाझर तलावातील गाळ काढून पाणी साठवण क्षमता वाढवण्यासाठी तातडीने प्रस्ताव तयार करा. आमदार सुहास अण्णा कांदे. नांदगाव तालुक्यात 200च्या वर पाझर तलाव, बंधारे, लहान मोठे धरणे असून त्यातील गाळ काढून आहे त्या ठिकाणची साठवण क्षमता वाढवण्यासाठी तातडीने प्रस्ताव तयार करा व तालुक्याला टँकर मुक्त करण्याच्या दिशेने प्रयत्न करावे, असे आवाहन आमदार सुहास अण्णा कांदे यांची आढावा बैठकीत केले. यावेळी ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे, माजी आमदार संजय पवार यांच्यासह तालुक्यातील पाणी प्रश्न, जाणकार पदाधिकारी व विविध शासकीय खाते प्रमुख यांच्या संयुक्त बैठकीत आमदार सुहास अण्णा कांदे बोलत होते. तालुक्यात पिण्याच्या पाण्याची समस्या मार्गी लागली असली तरी यावर्षी सगळी मेहनत केवळ शेतकऱ्यांच्या शेतात सिंचनाचे पाणी पोहोचावे यासाठी आमदार सुहास अण्णा कांदे यांनी शब्द दिला होता. तो पूर्ण करण्यासाठी कालबद्ध नियोजनाचा भाग म्हणून आज आमदार सुहास कांदे यांनी तालुक्यातील उपलब्ध जलसाठे, त्यातील क्षमता यांचा सांगोपांग आढावा घेतला. जलसंधारणची कामे वाढविण्यासोबत गाळ काढण्याचा कृती आराखडा निश्चित करावा, त्यासाठी देवाज फाउंडेशनच्या माध्यमातून आर्थिक मदत देण्याचा इरादा त्यांनी बोलून दाखविला. यावेळी ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे यांनी माणिकपुंज धरणामागील क्षेत्रात नव्या प्रकल्पाची आवश्यकता व्यक्त करताना यंत्रणेने अधिक सकारात्मक बघण्याची आवश्यकता व्यक्त केली. कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक समाधान पाटील यांनी पांझण, मन्याड, शाखांबरी, लेंडी व अन्य लहान नद्यांचे संलग्नीकरण तालुका अंतर्गत नदीजोड प्रकल्प हाती घेण्याची मागणी केली. याप्रसंगी ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे, माजी आमदार संजय पवार, तहसीलदार सुनील सौंदाणे, गटविकास अधिकारी पाठक साहेब, तालुका कृषी अधिकारी डांबाळे, वनपरिक्षेत्र अधिकारी हेमंत कोकाटे, उपविभागीय जलसंधारण अधिकारी उपविभागीय मालेगाव अंकिता वाघमारे, उपविभागीय जलसंधारण अधिकारी मृदू व जलसंधारण उपविभाग मालेगाव, उपअभियंता माणिकपुंज प्रकल्प, नागासागा प्रकल्प, गिरणा धरण प्रकल्प अधिकारी रोहियो, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी गणेश घुगे, नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक एकनाथ सदगीर, अमोल नावंदर, सतीश बोरसे, किशोर लहाने, समाधान पाटील, प्रमोद भाबड, सागर हिरे, प्रकाश शिंदे, शरद सोनवणे, नितीन आहेर, ॲडव्होकेट अमोल आहेर, भैयासाहेब पगार आदी उपस्थित होते. नाशिक स्टार न्यूजसाठी बाबासाहेब कदम, नांदगाव.